आणि नाशिक मुंबई महामार्गावर द्वारका परिसरातल्या उड्डाण पुलावर लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव पिकअपनं मागून धडक दिली। या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांनी स्टेटसला ठेवलेला शेवटचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झालाय तर काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। या अपघातस्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या द्वारका चौकाच्या उड्डाण पुलावर एक भीषण अपघात घडला। आयसर गाडी आणि मालवाहतूक टेम्पो या 2 वाहनांमध्ये अपघात घडलेला आहे। नाशिकच्या सिडको येथील काही रहिवासी सकाळी जे नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या नैतळे गावात एका धार्मिक विधीसाठी गेले होते आणि तो धार्मिक विधी आटपून येताना हा अपघात घडलेला आहे। आपण जर बघतोय तर मी सध्या अपघात स्थळाच्या काही अंतरावर आहेत आणि अपघात स्थळावरून हे जे अपघातग्रस्त वाहनं आहेत ते हलवण्यात आलेले आहे। आपण जर बघतोय याच उड्डाण पुलावर हा अपघात घडलेला आहे। हाकेच्या 2 मिनिटांच्या अंतरावर हा अपघात घडलेला आहे आणि या अपघाताची या अपघातग्रस्त वाहनांच्या परिस्थितीवरून नेमकी भीषणता किती होती ती अधोरेखित होते। आपण जर बघतोय तर हा मालवाहतूक टेम्पो आहे। या टेम्पोमधून हे सर्व भाविक जे इथे आपल्या घराकडे परतत होते आणि घराकडे परतत असताना ह्या आयसर गाडीतून जे लोखंडी सळ्या घेऊन जाणारा हा आयसर ट्रक आहे, या ट्रकच्या मागच्या बाजूने या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 ते 14 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे। आपण जर बघतोय तर या सळ्या या अशा पद्धतीने या आयसर ट्रकमधून घेऊन जात असलेला हा आयसर आपल्याला पाहायला मिळतोय। हे संपूर्ण सळ्या आहे त्या गाडीच्या जवळपास 2 ते 3 फूट अंतर बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा जो टेम्पो आहे तो टेम्पो जात असताना भरधाव वेगाने हा जो आहे तो आयसरवर जाऊन धडकला आणि हा अपघात घडलाय। आणि या अपघातामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असला तरी अजूनही 13 ते 14 जण हे गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येते आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।